नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन स्पेशलिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे असलेले नागपूर प्रशासकीय विभागाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न नंबर 1, गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1982। प्रश्न नंबर 2, केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? उत्तर आहे नागपूर। प्रश्न नंबर 3, प्रसिद्ध इटियाडोह धरण कोठे आहे? उत्तर आहे गोंदिया। प्रश्न नंबर 4, चंद्रपूर जिल्ह्यातील वाघासाठी प्रसिद्ध असलेले उद्यान कोणते? उत्तर आहे ताडोबा। प्रश्न नंबर 5, दीक्षाभूमी तीर्थक्षेत्र कोठे आहे? उत्तर आहे नागपूर। प्रश्न नंबर 6, गडचिरोली नक्षलविरोधी पोलीस दल कोणते? उत्तर आहे C60। प्रश्न नंबर 7, गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? उत्तर आहे 1 मे 1999। प्रश्न नंबर 8, संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध शहर कोणते? उत्तर आहे नागपूर। प्रश्न नंबर 9, सर्च ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर आहे धानोरा। प्रश्न नंबर 10, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च सेंटर म्हणजे CICR कोठे आहे? उत्तर आहे नागपूर। प्रश्न नंबर 11, सुरजागड लो खान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे गडचिरोली। प्रश्न नंबर 12, महाराष्ट्रातील सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे चंद्रपूर। प्रश्न नंबर 13, महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? उत्तर आहे नागपूर। प्रश्न नंबर 14, गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिती किती? उत्तर आहे 12। प्रश्न नंबर 15, सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे भंडारा। प्रश्न नंबर 16, गडचिरोली जिल्ह्यात कोठे पेपर मिल आहे? उत्तर आहे आष्टी। प्रश्न नंबर 17, गोंदियातील प्रसिद्ध धबधबा कोणता? उत्तर आहे हाजरा धबधबा। प्रश्न नंबर 18, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोठे आहे? उत्तर आहे चंद्रपूर। प्रश्न नंबर 19, महाराष्ट्रातील कोणता विभाग हा पूर्वी निजामांच्या राज्यात होता? उत्तर आहे विदर्भ। प्रश्न नंबर 20, पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीकाठी आहे? उत्तर आहे इंद्रावती। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून आगामी पोलीस भरतीसाठी त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल। धन्यवाद।